बघा एवढं मोठं बीच आहे. बघा समुद्र, हिंदी महासागर आहे ना हा हिंदी महासागर. सगळ्या होड्या आहेत बघा तिथं समोर, सगळ्या होड्या आहेत. तर आता फायनली कॅब आलेली आहे आणि रात्रीचे 12:30 झालेले आहे. तर आता मम्मी बॅग सगळं मागे ठेवलेलं आहे. मम्मा बाय, येते मग नंतर भेटते तुम्हाला. तर याच्या पुढे कंटिन्यू व्हिडिओ मम्मी करेल. हो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि मम्मीचे छान छान व्हिडिओ दिसेलच तुम्हाला पुढे. तर मम्मी हॅपी जर्नी. साई थँक्यू. हॅपी जर्नी. माझा चष्मा मी ठेवलेला व्यवस्थित ठेवून देऊ का द्या. तुला? ठेवून द्या तर आता. एकमेकांची काळजी. बघा आता आम्ही एअरपोर्टवर उतरलो. आम्हाला 3.5 तासातच त्यांनी कॅबवाल्याने बरोबर पोहोचून दिलं इथं. आणि आता एअरपोर्टला आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेलो आहे. आमचं तिकीट सकाळचं आहे. आमची फ्लाईट सकाळीच आहे, पण मग आधी यावं लागतं. त्याच्यामुळे 2-3 तास आधी आम्ही आता वेळेवर पोहोचलो. अजून टाईम आहे आता. तर आम्ही आता 23 नंबरला चाललेलो आहोत. आमचं बोर्डिंग पास वगैरे सगळं आमच्याजवळ. आता तिथं बसतो आम्ही आणि आमचं प्लेनचं वेट करतो. आमची प्लेन 7:45ला आहे, म्हणजे 7:45 आहे. आता सगळे लोक तिथं जमा झालेली आहेत. तर आमचं गेट नंबर 23ला आहे आमचं. तर आम्ही आता तिथं बसतो आहे. तर चला, खूप गर्दी आहे इथं. जी पाण्याची बाटली आपली छोटी राहते ना, ती 65ला मिळते आणि मोठी 120ला मिळते. आणि खूप कॉस्टली इथं, म्हणजे असं काही घेऊन. 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं होतं. तर आम्ही खाली आलो आणि आता आम्हाला तिथं डायरेक्ट बस आहे याच्यावर विमानापर्यंत जायपर्यंत तिथं. तर आम्ही बसने होतो. ती बस फ्री आहे. त्या बसमध्ये आता आम्ही दोघं बसले. म्हणजे आता तिकीट बोर्डिंग पास वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही आता विमानात बसला चाललो आहे. बघा विमानात जाण्याचा रस्ता आहे. फायनली आता विमानात बसणार आहे. थंडी खूप वाजती आहे. विमान बघा इथं इंडिगो आहे आमचं. थंडी आहे. एअर कंडिशन वाजते. आता विमानात बसणं चालू आहे. विमानात बसलं तर बघा किती नंबर आहे बघा आपला. तिकडे पुढे तर आम्ही आता विमानात उतरलो आणि आम्ही आता बसमध्ये बसतोय. बसमध्ये लोक आहेत. बसमध्ये बसलं. आता बसमधून उतरल्यानंतर आम्हाला ते आमचं गाडी ते घ्यायला येतील आणि हॉटेलवर पोहोचवतील आम्हाला. तर या विमानात आम्ही आता उतरलो आहे बसमध्ये. त्याची गाडी त्यामध्ये पिकअप करायला हॉटेलमध्ये. आता आम्हाला हॉटेल जाऊन थोडासा आता फ्रेश व्हायचं आणि 2 वाजता आम्हाला याला जायचं. जो आमचा काही पुढचा कार्यक्रम आहे तो 2 वाजता आम्हाला दाखवतो. त्याने आम्हाला सगळं सविस्तर सांगितलं आहे. कसं कसं करायचं, काय आता तुम्हाला कोण घ्यायला येणार आहे. तर जसं कार्यक्रम आहे तसं तसं पुढचं आम्हाला सांगणार आहे. तर त्याला मग आता आम्हाला बस येते हे त्याची गाडी येते घ्यायला. त्या गाडीमध्ये आम्ही जातो. हॉटेलवर पोहोचल्यानंतर परत तुम्हाला मी सांगतो. तर साईला मी पकोडे घेतलेले आहे. मला चिल्ली घेतली, पनीर चिल्ली. बघा आता आम्ही ज्या शो बघायला जाऊ तिथनं आल्यानंतर संध्याकाळचं शोन तर नाहीये, आपण सेल्युलर जेलला चाललोय. जेलला. हा, तिथे वीर सावरकर होते ना, त्यांना बंद ठेवलं होतं. तर ती जेल आपण बघणार आहे. जेल बघायला चाललो का आपण? अच्छा. काला पाणी पण म्हणतात त्या जेलला. वीर सावरकरांचं. हा, त्यांना केट ठेवलं होतं तिथं. जेल बंद आहे ना का? नाही, आता टुरिस्ट साठी उघडी फक्त. म्हणजे मला ज्यूस दिला, ऑरेंज ज्यूस दिला. नंतर मग काहीतरी खाल्ल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते. पूर्ण बांबूची जाळे असे याला पण होते बरं का, बालीला. खूप मोठे मोठे, खूप जंगल, खूप. तर आम्ही आता 2 वाजले. आम्हाला आता फिरायला जायचं. तर आम्हाला ती जी सावरकरांची जेल आहे त्यांना त्या जेलमध्ये बंद केलं होतं, ती जेल आम्हाला ते दाखवण्यासाठी नेत आहे. इतकं छान आहे तिथं. तिथलं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे.
आणि आमच्या आता गाडी आलेली आहे. आमचं हॉटेल इतकं सुंदर आहे. मी हॉटेलचं तुम्हाला सगळं काही दाखवते बघा. आणि इकडे गाडी. हॉटेल आहे आमची बघा. किती सुंदर हॉटेल बघा. बघा आम्ही आता वीर सावरकरांची जी जेलमध्ये ठेवले होतं त्यांना तिथे चाललेलो होतो. रस्ता बघा पूर्ण रस्त्याने नारळाची झाडं आहे तिथं. केरळसारखं रस्ते आणि बालेसारखं पण वाटतंय थोडं थोडं. कारण मी बालेला गेलेले होते, बालेला पण असंच वातावरण होतं आणि याची झाडे वगैरे सगळं असंच होतं. बालीचं सुद्धा असं होतं, इतकं पाणी बालीला पण. तिथं नारळाची झाडे नव्हती, तिथं नारळाची खूप झाडे. आता बघू आपण वीर सावरकरांना कुठल्या जेलमध्ये ठेवलेलं होतं. त्यांना फार तिथं त्रास होता. वीर सावरकरांची कथा तुम्ही ऐकलीच असेल कशा पद्धतीची होती ती. आम्हाला तर गाडीला पिकअप करायला आलेलं आहे. आता आम्हाला दाखवून पण देतील, सगळी माहिती देतील आणि परत हॉटेलवर सोडून पण देतील. म्हणजे असा प्रोग्राम आमचा दुसरा राहील. सावरकरांचं दाखवतो तुम्हाला जेलमधलं ते. ती जेल आता बंद आहे, फक्त पर्यटनसाठी त्यांनी ठेवलेली उघडी. पर्यटनसाठी दाखवण्यासाठी ठेवलेले. किती त्रास दिलेले सगळे चित्र दाखवलेले इथं. 1930 सालाचे हे सगळं चित्र आहे कॅमेऱ्याने काढलेले. पूर्वी कसे होते आता कसं आहे सगळं त्या लोकांनी मेंटेन ठेवलेलं. अख्खे पूर्ण फोटो काढलेले आहे. इथून तिथपर्यंत पूर्ण फोटो आहे वीर सावरकरांचे. आपल्या लोकांना फार लोकांनी त्रास दिलेला होता. त्याचे सगळे चित्र आहे. 1935 आहे, 36, 40. देखो मैडम, हम लोग का नहीं है गाड़ी. कुठली राईट आहे साई तुझी? जेट राईड. जेट राईड करतोय त्यांनी बघा. अंगात घातले. मी माझं झालं, त्याने माझे फोटो काढले. आता तो करतोय. आता तो स्वतः चालेल, त्याच्या पाठीमागे तो जेटवाला बसेल. साई बसतो आता जेटवर आणि तो स्वतः चालवल. त्याच्या पाठीमागे एक बसेल.
next day.